अजित पवारांच्या आणखी एका आमदाराला जिल्हा सत्र न्यायालयाचा दणका। पोलिसांना शिवीगाळ प्रकरणी आमदार राजू कारेमोरे दोषी। मात्र 2 वर्षात कोणासोबतही वाद न घालण्याच्या शर्तीवर आमदार कारेमोरेंची सुटका। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं तर बीडला जाऊन उपोषण करणार। खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा। मुंडेंना मंत्रिमंडळात घेऊ देणार नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सत्ताधाऱ्यांना निरोप। नाशिक पोलिसांकडून माणिकराव कोकाटेंचा भाऊ विजय कोकाटेंचा शोध सुरू। सरकारची फसवणूक करत सदनिका लाटल्याप्रकरणी विजय कोकाटेंना शिक्षा। नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयाचं कोकाटेंविरोधात अटक वॉरंट। महापालिका निवडणुकांसाठी भाजपकडून मायक्रो प्लॅनिंग। कार्यकर्त्यांसाठी 40 कलमी कार्यक्रमाची आखणी। तर संघ पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधत प्रचाराची रणनीती आखण्याचे निर्देश। शिंदेंच्या शिवसेनेसोबत युतीच्या सूचना, पण राष्ट्रवादीबाबत निर्देश नाहीत। वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या मुलाखती संपल्या। 115 जागांसाठी 850हून अधिक इच्छुक। 23 डिसेंबरला भाजपची वसई विरार उमेदवारांची पहिली यादी येणार। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुकांच्या मुलाखती। 341 इच्छुक उमेदवारांनी दाखल केले अर्ज। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला आज प्रारंभ होणार। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीत होणार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। लातूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चे बांधणी सुरू। इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात। 2 दिवसात एकूण सुमारे 512 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। नागपूरमध्ये काँग्रेस इच्छुकांची शहराध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरेंच्या कार्यालयात तिकिटासाठी गर्दी। 151 जागांसाठी काँग्रेसकडे 1500च्या वर इच्छुक उमेदवार। नागपूरमध्ये काँग्रेस स्वबळाच्या तयारीत असताना प्रदेश नेतृत्वाकडून आघाडीच्या सूचना। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेत इच्छुकांची गर्दी। 227 जागांसाठी 2000हून अधिक फॉर्म आल्याची सूत्रांची माहिती। आजपासून इच्छुकांच्या मुलाखती। जालना महापालिकेत भाजप शिवसेना युतीची शक्यता वाढली। भाजप शिवसेना युतीबाबत आज पहिल्यांदाच बैठक होणार। स्थानिक पातळीवर युतीतल्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वादयुद्ध रंगल्यावर आता दोन्ही पक्षांमध्ये तोडगा काढण्यासाठी बैठक होणार। परभणीत शहराच्या अवस्थेवरनं काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जुंपली। शहराची वाट काँग्रेसने लावली, राष्ट्रवादीचा आरोप। तर काँग्रेसने विकास केला। प्रशासक काळात तिन्ही पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी शहराला बकाल केलं, काँग्रेसचा प्रतिरोध। आरक्षणावरील आक्षेपांवर सुनावणी न घेता चंद्रपूर महापालिकेची निवडणूक कशी घोषित केली? माजी नगरसेवक प्रदीप देशमुख यांचा सवाल। आक्षेपांवर सुनावणी न घेता राज्य निवडणूक आयोगाने थेट निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याचा आरोप। उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी सांगलीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाने प्रचाराचा नारळ फोडला। उमेदवारी मिळण्याबाबत आत्मविश्वास असल्यानं विष्णू मानेंचा प्रचार सुरू। परभणी महापालिका स्वतंत्र लढवण्याची काँग्रेसची तयारी। परभणीत उद्या इच्छुकांच्या मुलाखतींचं आयोजन। परभणी मनपावर काँग्रेसचा महापौर होणार। काँग्रेस नेते सिद्धार्थ हत्ती अंबेरे यांचा दावा। गडचिरोलीच्या आरमोरीमध्ये 4 जागांकरता 20 डिसेंबरला मतदान। 19 उमेदवार रिंगणात। वैध ठरवण्यावरून आलेल्या आक्षेपांमुळे गडचिरोली आणि आरमोरी नगर परिषद निवडणूक स्थगित झाली। यवतमाळ नगर परिषद निवडणुकीसाठी पालकमंत्री संजय राठोडांचा प्रचार सभेचा धुराळा। उमेदवारांच्या प्रचारासाठी दररोज 6 ते 7 सभा। उमेदल्या सर्व 227 प्रभागांमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाची जबाबदारी देण्यासाठी शिवसेनेची मोहीम। जबाबदारीच्या वाटपासाठी शिवसेनेतल्या इच्छुकांच्या रंगशारदामध्ये आज मुलाखती। आम्ही जनतेच्या हितासाठी एकत्र, स्वार्थासाठी नाही। मंत्री भरत गोगावलेंचा अंबादास दानवेंना टोला। रायगडच्या मुरुडमध्ये काँग्रेस आणि शिंदेची शिवसेना एकत्र आल्यानं दानवेंनी केली होती टीका। यावल नगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा अनोखा प्रचार। ठाकरे पक्षाचे उमेदवार सागर चौधरी यांचा रात्री पेटती मशाल हाती घेऊन प्रचार। कोल्हापूर शहरात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदार जास्त। कोल्हापूर शहरात एकूण 4,94,711 मतदार, यापैकी 2,49,940 महिला मतदारांची संख्या। धुळ्यामध्ये मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून कर भरण्यास सुरुवात। मनपाच्या तिजोरीत तब्बल 22 लाख रुपये जमा। इच्छुक उमेदवारांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव। अहिल्यानगरच्या कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजपची आघाडी। महिलेच्या नावावर घर असल्यास 50% घरपट्टी आणि पाणीपट्टी। भाजपचे युवा नेते विवेक कोल्हेंची घोषणा। बारामती नगर परिषदेत चौरंगी लढत। शरद पवारांची राष्ट्रवादी निवडणुकीच्या रिंगणात। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत शहरातून पदयात्रा। युगेंद्र पवारांनी मतदारांशी साधला संवाद।
छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये नगरसेवकाच्या उमेदवाराच्या घरासमोर जादू टोण्याचा प्रकार। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मंगल कल्याण मगरे यांच्या घरासमोर लिंबू, नारळ, हळद, कुंकू, एक बाहुली, टाचण पिना आणि पुजलेली टोपली आढळली। मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र समितीकडून मुंबईमध्ये मोर्चा। हुतात्मा चौक ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा। आंदोलकांना ताब्यात घेऊन आझाद मैदानात नेले। बीडमध्ये मागील 4 दिवसांपासून तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांचा ऑनलाईन कामावर बहिष्कार। शेतकऱ्यांची कामं खोळंबली। ई पीक पाहणी, अतिवृष्टी अनुदान, ई फेरफार प्रक्रिया यासह ऑनलाईन सातबाराची कामं 4 दिवसांपासून बंद। साताऱ्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक यांच्यातला वाद चव्हाट्यावर। कार्यकारी संचालक विजयसिंह देशमुख मनमानी कारभार करत असल्याचा चेअरमन नरेंद्र पाटील यांचा आरोप। अनेक प्रकरणं नामंजूर होत असल्यानं नाराजी। मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह नाशिक महापालिका आणि ट्री अथॉरिटीला नोटीस। तपोवनातल्या 1800 झाडांच्या कत्तली विरोधातल्या जनहित याचिकेप्रकरणी नोटीस। उत्तर सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। पुढची सुनावणी 14 जानेवारी। साताऱ्याला ड्रग्ज प्रकरणी दरेगावचे सरपंच रणजित शिंदे यांचा संबंध नाही, पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये स्पष्टीकरण। ड्रग्ज कारखान्यामधील आरोपींना तेजयश हॉटेलमधून जेवण पुरवल्याचे पुरावे नसल्याची पोलिसांची माहिती। नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, ईमेल पाठवून अज्ञातांची धमकी। पोलिसांनी कोर्ट परिसरातली सुरक्षा वाढवली। मुंबई हायकोर्टासह किल्ला कोर्ट, बांद्रे कोर्ट, अंधेरी कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी, ईमेलवर धमकी आल्याची माहिती। यंत्रणा सतर्क, बॉम्ब शोधक पथक आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बालाजीनगरमध्ये 2 ठिकाणी चोरी, घरामधील 30 ते 40 हजारांची रोख रक्कम लंपास। सांगली जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर 2 नराधमांचा बलात्कार, ईश्वरपूरमध्ये मंगळवारी रात्री घटना घडलेली कालूघड। ऋतिक महापुरे आणि आशिष खांबे या दोन्ही नराधमांना अटक, दोघांनीही मुलीचं अपहरण करून मारहाण करत केला अत्याचार। छत्रपती संभाजीनगरमधल्या ओव्हरगावच्या माजी सरपंचांचा टोळीकडून निर्घृण खून, जमिनीच्या वादातनं दादा साहू पठाण यांची हत्या, एकाला अटक, अन्य पसार। जळगावात तापी नदीत मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाचा घातपात झाल्याचा संशय, नातेवाईकांना तरुणाचा मृतदेह पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी आणून ठेवला। मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्याची मागणी। जालन्यामध्ये जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी राजूर मार्गावर भीषण अपघात, परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोची स्कूटीला धडक, स्कूटीवरील व्यक्तीचा जागीच मृत्यू, 15 जण जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक। पीएमपी विरोधात पुणेकरांकडून असंख्य तक्रारी, प्रवाशांकडून पीएमपी विरोधात एका वर्षात 35,000 तक्रारी, स्वच्छता, चालक वाहक तसंच मोबाईल ॲप या संदर्भातल्या तक्रारी दाखल। भाडे थकवणाऱ्या बिल्डरवर कारवाई करा, मुंबई उच्च न्यायालयाचे एसआरएला आदेश। मुंबई उपनगरातील अनेक पुनर्विकास प्रकल्प रखडले असून विकासकांकडून रहिवाशांना भाडंच मिळेना। गोंदिया जिल्ह्यात धान विक्री नोंदणीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, 1,14,000 शेतकऱ्यांनी केली नोंदणी, शेतकऱ्यांना बीम पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी अनिवार्य। जळगावमध्ये पपईला वाढत्या थंडीचा बसला मोठा फटका, खानदेशातील पपई उत्पादक अडचणीत, अचानक पपईवर रोगांचा प्रादुर्भाव। भंडाऱ्याच्या अड्याळ वन परिक्षेत्रातील चिखला सालेवाडा शेतशिवारात अस्वलाचा धुमाकूळ, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण, वन कर्मचाऱ्यांनी फटाके फोडत अस्वलाला जंगलात पळवलं। नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातल्या दहेगाव डोरली शिवारात विहिरीत पडला बिबट्या, अनेक तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या विहिरीतून सुखरूप बाहेर। अकोल्यासह कसुरा गावात अकोल्यातल्या बिबट्यासह आढळली 4 पिलं। बाळापूर तालुक्यातील कसुराजवळील संत गजानन महाराज मंदिराजवळील घटना, 4 पैकी 1 पिलू रस्त्याने जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती। रेल्वे प्रवाशांकडून फूड ऑन ट्रॅक ॲप सुरू, ॲपद्वारे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करून किंवा रोख रक्कम देऊन झटपट जेवण मिळणं शक्य होणार। व्हॉट्सअपद्वारेही खाद्यपदार्थ मागवण्याचा पर्याय उपलब्ध। राजस्थानातील जोधपूरमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत कायम, कुत्र्यांच्या टोळीचा पायी चालत जाणाऱ्या दाम्पत्यावर हल्ला, जवळ असलेल्या युवकाने दगड मारल्यावर दाम्पत्याची कुत्र्याच्या तावडीतून सुटका। राजधानी दिल्लीमध्ये आजपासून प्रदूषणाबाबत कडक कारवाई। इतर राज्यांमधील सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांना दिल्लीमध्ये प्रवेश मिळणार, तर प्रदूषण प्रमाणपत्राशिवाय पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी मिळणार नाही। दाट धुक्याचा विमान प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता, येत्या काही दिवसात विमान वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता। दिल्लीसह अनेक शहरांमधील विमानतळांवर परिणाम होण्याचा अंदाज, एअर इंडियाची माहिती।
आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्याच्या पेनमलूरमध्ये भीषण अपघात, भरधाव कारची दुचाकीला धडक. अपघातात स्कूटीवरील दोघांसह एकूण 3 जण जखमी. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये क्रिकेटचं मैदान बनला आखाडा. 2 संघांमधल्या वादानंतर गोळीबार आणि दगडफेक, ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.